वेलकम बॅक टू द चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे सर्कल। ठीक आहे, सर्कल मध्ये आपला एक्सरसाइज 3.1 ऑल क्लिअर केलेला आहे मी। ठीक आहे, तुम्ही पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा। जे कोणी नाही का डायरेक्ट हा व्हिडिओ पासून बघत असेल तर त्यांना बिलकुल समजणार नाही, पण तरी मी एक ट्राय करतो की नाही का समजण्यासाठी 3.2 साठी। ठीक आहे, पहिले 3.2 चं मी पूर्ण बेसिक सांगतो, मग त्याच्यानंतर ना एक्सरसाइज स्टार्ट करतो। ठीक आहे, जवळपास मला वाटते किती क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, सो एक मिनिट बघू दे मला। जवळपास ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहेत 5 क्वेश्चन आहेत। ठीक आहे, 5च्या 5 क्वेश्चन मी सांगतो व्यवस्थित, पण तुम्ही जे काय आपलं शिकून होईल ते ग्रुपवर सेंड करा। ठीक आहे, होमवर्क सेंड करा मला। फक्त कोण कोण अभ्यास दाखवतो माहितीये का? सूरज एक नावाचा मुलगा दाखवतो अभ्यास, अजून साक्षी जंगम दाखवते, वेदू दाखवते, सानू दाखवते, अजून साक्षी यादव पण दाखवते। ठीक आहे, बरेच असं काही काही लोक आहेत की ते दाखवतात अभ्यास, तुम्ही पण दाखवा। ठीक आहे, म्हणजे मला कळेल ना की हा बाबा काहीतरी ग्रोथ करतात आहे। ओके, म्हणजे मला पण शिकवायला इंटरेस्ट येईल ना, अदरवाईज मी कशाला तुम्हाला सांगत बसतो सारखं सारखं। ठीक आहे, तुम्ही पण सपोर्ट करा, आणि तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी देतो। तसंच ज्याला कोणाला नाही का समजा दुसऱ्या टॉपिकची जर लिंक पाहिजे असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा, तिथंच प्रत्येक ह्याची लिंक आहे। म्हणजे जे आपलं शिकून झालंय ना पूर्ण, ती त्याची लिंक आहे। ओके, तिकडे जाऊन तुम्ही क्लिक करा, तुम्हाला जे पाहिजे ती व्हिडिओ तुम्ही बघू शकता। ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या। सो बघा आता इथं एक्सरसाइज 3.2 साठी तयारी करतोय। ओके, बघा सर्कल टचिंग एक्सटर्नली। जर सर्कल टच म्हणजे 2 सर्कल असतील आणि टच कसं करताय, एक सर्कल आणि दुसरा सर्कल बाहेरून टच करतोय। ठीक आहे, सो सर्कल टचिंग एक्सटर्नली, मग त्यावेळेस त्याचा रेडियसचा काय कंडिशन असणार आहे, काय बोललो मी त्यावेळेस? सपोज मी इथं नाव देतो ए, इथं नाव देतो बी। ठीक आहे, इथं मिडलला जिथे इंटरसेक्ट करतात सर्कल तिथं नाव देतो सपोज मी सी। ओके, म्हणजे हे मोठा सर्कल आहे त्याला मी नाव देतो R1, आणि छोटा सर्कल आहे त्याला नाव देतो R2। ठीक आहे, मग आता कंडिशन काय रेडियसच्या बाबतीत हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, पण आपल्याला फक्त एक कंडिशन लिहावं लागेल तिथं। सो बघा ना, ह्याची रेडियस काय, AC म्हणजेच रेडियस म्हणजे R1। ओके, बघा AC म्हणजेच R1। ओके, आणि C पासून B पर्यंत डिस्टन्स किती रे? C पासून B पर्यंत डिस्टन्स आहे R2। जर मला विचारलं क्वेश्चन मध्ये डिस्टन्स बिटवीन 2 सर्कल, आणि त्यांनी असं कंडिशन सांगितले की सर्कल नाही का एक्सटर्नली टच आहे, काय बोललो मी? जर त्यांनी क्वेश्चन मध्ये असं विचारलं की एक्सटर्नली टच आहे सर्कल, बघा सर्कल टचिंग एक्सटर्नली, जर असा क्वेश्चन आला एक्सटर्नली शब्द, तर तुम्ही काय करायचं माहितीये का? त्यावेळेस तुम्हाला ते ह्या सेंटर पासून ते ह्या सेंटर पर्यंत डिस्टन्स विचारू शकतात। समजलं का? सो म्हणजे डिस्टन्स मला AB चा काढायचंय। कशाचा? डिस्टन्स मला AB चा काढायचंय, म्हणजे ह्या सर्कलच्या सेंटर पासून ह्या सर्कलच्या सेंटर पर्यंत मला डिस्टन्स काढायचंय। मग त्यावेळेस मी काय करणार, बघा ना, AB जो काढायचा ना तो किती पार्ट मध्ये डिवाइड आहे? 2 पार्ट मध्ये। सो कोणत्या AC प्लस CB, काय लिहिणार मी? AC प्लस CB। ओके, आणि AC ला व्हॅल्यू काय आहे? डिस्टन्स आहे R1 प्लस CB चा डिस्टन्स आहे R2। सो AB आला। ओके, डिस्टन्स बिटवीन 2 सेंटर असे क्वेश्चन विचारू शकतात। समजलं का? डिस्टन्स सेंटर पासून ते ह्या सेंटर पर्यंत डिस्टन्स काढायचा असेल तर तुम्हाला ऍडिशन करावा लागेल, हे लक्षात ठेवा। ओके, एवढं समजलं का? चला पटकन स्क्रीनशॉट काढा। पहिले हे लिहा सर्कल टचिंग एक्सटर्नली, डायग्राम काढा, आणि खाली हे लिहा। ओके, पॉइंट नंबर सेकंड वाला बघा। सेकंड मध्ये काय करायचं तुम्हाला? पॉइंट मध्ये सेकंड। ओके, आता बघा सेकंड मध्ये सर्कल टचिंग इंटरनली। आता क्वेश्चन असा आहे, सर्कल जो आहे तो टच होतोय पण इंटरनली टच होतोय, म्हणजेच काय? एक सर्कल मोठा आहे। ठीक आहे, मी प्रॉपर नाही काढला, तुम्ही प्रॉपर स्केल कंपास यूज करा। ठीक आहे, सो बघा एक मोठा सर्कल काढा आणि त्याच्या आतमध्ये अजून एक सर्कल काढा, आणि तो सर्कल कसा काढा माहिती का? बघा ह्या मोठ्या सर्कलचा सेंटर इथं असेल। ठीक आहे, मग थोडं पहिलं तुम्ही ही लाईन मारून ठेवा, नाही का? इथं रेडियस सपोज मी त्याचं R1 घेतो। काय बोललो मी? सपोज याची रेडियस R1 घेतो। ओके, मग कमीत कमी मला वाटतं तुम्ही इथून डिस्टन्स घ्या। ठीक आहे, ह्याच्या सेंटर म्हणजे हे आणि हे ह्याच्या मिडल पासून घेऊ नका। ठीक आहे, थोडं इकडे घ्या। काय बोललो मी? हे सेंटर आणि इकडचं जे काय पॉइंट आहे, ठीक आहे,
इथे समजा इथे मिडल येईल, मिडलच्या थोडे इकडे घ्या पॉइंट आणि तिथून सर्कल ड्रॉ करा. ओके, म्हणजे कंपास इथे ठेवा आणि ते ऍडजस्ट करा, म्हणजे इथं सर्कल टच झाला पाहिजे. ठीक आहे, मग तिथून राऊंडर गोल करा. ठीक आहे, सो आता समजा आता ह्या छोट्या सर्कलचा सेंटर इथं आहे. ओके, मग सर्कल टचिंग इंटरनली आतमध्ये तर सर्कल काढलाय मी. मग आता मला काय काढायचंय, पहिले मी नाव देतो. इथं सपोज मी नाव देतो ए, इथं सपोज नाव देतो बी आणि इथं सी देतो. ठीक आहे, बघा मोठ्या सर्कलचा रेडियस ए पासून बी पर्यंत आहे, मान्य आहे तुम्हाला. सो मी इथं लिहितो आता ए बी चं जे काही डिस्टन्स आहे ते R1 आहे. सो दॅट इज R1. ओके, आता ह्या सर्कलचा रेडियस किती असेल रे, बघा ह्या रेडियसचा सेंटर इथं आहे, मान्य. सो इथून ते इथपर्यंत त्याचं जे काही रेडियस आहे ते सपोज मी R2 कन्सिडर करतो. ठीक आहे, बघा इथून ते इथपर्यंत डिस्टन्स R1 आहे आणि इथून ते इथपर्यंत डिस्टन्स R2 आहे. ओके, सो इथून ते इथपर्यंत डिस्टन्स R2 म्हणजे सी पासून बी पर्यंत डिस्टन्स, सी पासून बी पर्यंत डिस्टन्स म्हणजेच R2. मग मला काढायचं काय, तुम्हाला क्वेश्चन असं विचारू शकतात, जर सर्कल टचिंग इंटरनली, मग त्यांच्यातला सेंटरचा डिस्टन्स विचारू शकतात. काय बोललो मी, म्हणजे मोठ्या सर्कलचा सेंटर आणि लहान सर्कलचा सेंटर त्यांच्यातला डिस्टन्स तुम्हाला विचारणार आहे, हे लक्षात ठेवा. सो बघा ना, ह्याचं सेंटर इथं आहे, मोठ्या सर्कलचं सेंटर इथं आहे आणि छोट्या सर्कलचा सेंटर इथं आहे. मग मला सांगा हे डिस्टन्स काढायचं, मग मी कसं काढू, बघा हे मोठं तुम्हाला माहिती आहे. ओके, मोठ्याची रेडियस किती आहे R1. ओके, मग ह्याच्यातून हे मायनस करा. सो ह्याच्यातून हे मायनस केल्यावर तुम्हाला याचं डिस्टन्स भेटेल. सो कसं भेटणार बघा, सो मला डिस्टन्स AC काढायचं आहे. AC काय काढायचंय, AC. मग कसं काढणार बघा, सो पहिलं लक्षात ठेवा की AB किती पार्ट मध्ये डिवाइड आहे ते लिहा. सो AB किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, 2 पार्ट मध्ये. विच वन, AC प्लस CB, AC प्लस CB. ओके, सो AB चं डिस्टन्स किती रे, AB चं टोटल डिस्टन्स बघा, ह्या सेंटर पासून तिथपर्यंत R1 व्हॅल्यू इथे दिलं बघा R1. ओके, आणि AC, सो वी हॅव टू फाइंड दिस वन. सो AC आपल्याला काढायचं आहे. सो मी AC तसाच लिहिणार. प्लस CB ची व्हॅल्यू किती आहे, CB बघा लिहिलंय, CB R2 आहे. मग एक काम करा, R2 प्लस मध्ये इकडे आलं का ना मायनस, सो इथे लिहा AC इक्वल टू, AC तिथंच ठेवला. सो R2 प्लस मध्ये इकडे आलं मायनस, सो R1 तसाच मायनस R2. ओके, चला AC ची व्हॅल्यू काढलं, म्हणजे डिस्टन्स ऑफ टू सेंटर. डिस्टन्स म्हणजे ह्या सेंटर पासून ते ह्या सेंटर पर्यंत त्याचा डिस्टन्स काढलेला आहे. सो R1 मायनस R2. आणि हे लक्षात ठेवा, जर एक्सटर्नली टच होत असेल तर ऍड करायचंय, बरोबर, आणि जर इंटरनली टच होत असेल तर रेडियसचं सबट्रॅक्शन करायचं. ओके, एक हिंट मी तुम्हाला सांगू शकतो. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. नाव आता एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 3.2. आता बघा 3.2 मध्ये काय क्वेश्चन विचारलाय, प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये 2 सर्कल हॅव्हिंग रॅडी 3.5 सेंटीमीटर. ठीक आहे, 2 सर्कल आहे म्हणजे 2 सर्कल काढायचंय. आता कसं टच झालं ते माहिती का आता, कारण मी क्वेश्चनच नाही वाचला अजून. ठीक आहे, आता माहिती होईल बघा आता. सो रॅडी 3.5 सेंटीमीटर अँड 4.8 सेंटीमीटर टच इच अदर इंटरनली, म्हणजे जे काही सर्कल आहेत आपले ते इंटरनली टच होतात आहे. ठीक आहे, ह्याचं सेंटर सपोज मी नाही का, सपोज इथं P लिहितो. ओके, P नंतर लिहितो, अजून एक सर्कल काढतो. ओके, असा मोठ्या सर्कलचा सेंटर हा आहे. आता मी फ्री हँडली काढतोय ना, मग माझा डायग्राम बरोबर नाही ना, थोडं तुम्ही ऍडजस्ट करा. ठीक आहे, सो बघा ह्याचं सेंटर, ह्या मोठ्याचा सेंटर आहे तो इथं आहे. सपोज ह्याचं नाव देतो P. ओके, आणि ह्या छोट्या सर्कलचा सेंटर आहे सपोज इथं मी नाव देतो A नाव देतो. ठीक आहे, हे अशी लाईन काढतो, बरोबर, हे असं. सो लास्टला मी नाव देतो C. मग आता मी असं लिहू शकतो का, 2 सर्कल हॅव्हिंग सेंटर P अँड A. ठीक आहे, म्हणजे 2 सर्कलचं सेंटर काय आहे, P आणि A आहे. ओके, मग ते टच कसं होतं ते, सो इथे दिलंय बघा, टच इच अदर इंटरनली. सो मग असं लिहा, 2 सर्कल, एक मिनिट, पहिले रेडियस लिहितो. त्यांची रेडियस किती दिली तुम्हाला, सर्कल हॅव्हिंग रेडियस 3.5 अँड 4.8. आता तुम्हाला इथे डिसाइड करावं लागेल
3.5 म्हणजे ते छोट्या सर्कलची रेडियस आहे, म्हणजे ह्याची रेडियस आहे. ठीक आहे, छोट्या सर्कलची रेडियस आहे. सो दॅट इज 3.5 अँड 4.8 सेंटीमीटर हे मोठ्या सर्कलचं काय आहे, रेडियस आहे. सो मोठ्या सर्कलला नेहमी तुम्ही R1 लिहा. काय बोललो मी, मोठ्या सर्कलला नेहमी त्याची रेडियस म्हणजे P पासून C पर्यंत डिस्टन्स, P पासून C पर्यंत डिस्टन्स म्हणजेच R1 लिहा. ठीक आहे, मोठ्या सर्कलला R1. सो किती आहे, 4.8 सेंटीमीटर. ओके, आणि छोट्या सर्कलचं रेडियस किती आहे, A पासून C पर्यंत, A पासून C पर्यंत दॅट इज R2 किती आहे, सो दॅट इज 3.5 सेंटीमीटर. ओके, सो आता सर्कल कसे टच होतात ते इंटरनली, द सर्कल टचिंग internally. ओके, इंटरनली. सो दॅट टाइम, सो डिस्टन्स कसं काढतो आपण, ह्यांचा डिस्टन्स आपल्याला काय काढायचं, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. सो त्यावेळेस मला P पासून A पर्यंत डिस्टन्स काढायचंय. जस्ट मी आता सांगितलंय, मग कसं काढणार, इथे लिहावं लागेल मला, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर काय असतं, इज इक्वल टू डिफरन्स ऑफ रेडियस. ओके, म्हणजे काय, ज्यावेळेस इंटरनली टच होणार त्यावेळेस आपण रेडियसचं काय करतो, सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन म्हणजेच काय, डिफरन्स. ठीक आहे, समजते का. मग तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकता. कसं लिहिणार फॉर्म्युला, हे असं लिहा बघा, मला डिस्टन्स PA चं काढायचं ना. सो इथं असं लिहा, PA चं डिस्टन्स इक्वल टू, सो दॅट इज R1 मायनस R2. ठीक आहे, डायरेक्ट लिहायचं तिथं, कारण मी इथं रिझन लिहिलेलं आहे. सो द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू डिफरन्स ऑफ रेडी. ओके, जर समजा आता इथं एक्सटर्नली दिलं असतं तर मी कसं लिहिलं असतं बघा, टचिंग एक्सटर्नली, आणि इथं काय लिहिलं असतं खाली, इज इक्वल टू सम ऑफ रेडी. म्हणजे त्यावेळेस आपण ऍडिशन करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता सध्या इंटरनली आहे, मग इथे डिफरन्स येणार यांचा. ठीक आहे, R1 ची व्हॅल्यू किती आहे, R1 ची व्हॅल्यू आहे 4.8 मायनस 3.5 करा, मायनस 8 मधून 5 गेले राहिले किती, सो दॅट इज 3. 4 मधून 3 गेले राहिले किती, 1, म्हणजे 1.3 सेंटीमीटरचा डिस्टन्स असणार. ठीक आहे, सो हे असं लिहा, खाली लिहा, द डिफरन्स ऑफ देअर सेंटर इज द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर. ओके, इज 1.3 सेंटीमीटर. आलं का असं, येस. लिहा लवकर पटकन, स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन नंबर सेकंड वाला बघा. सेकंड मध्ये काय करायचंय, सेम आता जसं केलं ना, फक्त याच्यामध्ये ऍडिशन करायचे. बघा काय करायचं इथं, टू सर्कल हॅव्हिंग रेडी 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. म्हणजे दोन सर्कल आहे. ठीक आहे, हे दोन सर्कल आहे. ओके, पण टच कसे होतात, ते एक्सटर्नली. बघा, एक्सटर्नली टच केलं म्हणजे बाहेरून टच झालं. ठीक आहे, सो सपोज त्याचा रेडियस आहे इथून तिथपर्यंत R1. ओके, हे R1 आणि इथून तिथपर्यंत R2. ठीक आहे, सपोज मी नाव देतो A, B आणि इथं नाव देतो C. ठीक आहे, सो मला काय करायचंय, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. म्हणजे ह्या सेंटर पासून ते ह्या सेंटर पर्यंत मला डिस्टन्स काढायचंय. सो कसं काढणार, पहिलं मी इथे लिहितो, स्टार्टिंगला काय लिहितो, लेट टू सर्कल हॅव्हिंग सेंटर काय लिहिणार, A अँड B. ओके, म्हणजे सेंटरला नाव दिलं मी A आणि B नाव दिलं. सो पुढे काय करणार आता, सो बघा AC काय आहे, हे मोठ्या सर्कलचं रेडियस आहे. ओके, AC म्हणजेच R1. इथे लिहा AC इक्वल टू R1. किती दिला R1, सो रेडियस 5.5 आणि 4.2 आहे. म्हणजे 5.5 हे मोठ्या सर्कलचं रेडियस आहे. ओके, सो इथे लिहा 5.5 सेंटीमीटर. सो पुढं बघा, C पासून ते B पर्यंत डिस्टन्स किती आहे, दॅट इज R2. ओके, आणि किती दिले तुम्हाला, 4.2 दिले सेंटीमीटर. ओके, मग इथे लिहा टू सर्कल टचिंग एक्सटर्नली. मग एक्सटर्नली असेल तर आपण A पासून जर मला B पर्यंत डिस्टन्स काढायचा असेल तर आपण काय करतो, R1 प्लस R2 करतो.
आताच तर तुम्हाला सांगितलंय, म्हणजे AC प्लस CB करावं लागेल. सो इथे लिहा द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू, द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इज इक्वल टू काय नाही सम ऑफ रेडियस. ओके झालं, म्हणजे ह्या रेडियसचं ऍडिशन करा. सो इथे लिहा मग द डिस्टन्स between two center मग काय येणार R1 मायनस R2. ठीक आहे, सो R1 मायनस R2 करा. काय येणार बघा, हे लिहा, ह्याच्या पुढे हे लिहा, इक्वल टू इथे लिहा, त्याच्या पुढे R1 मायनस R2 लिहा आणि इक्वल टूच्या खाली इक्वल टू येऊ द्या. आणि R1 ची व्हॅल्यू काय, सॉरी प्लस करावं लागेल ना, कारण सम विचारलाय, कारण एक्सटर्नली टच आहे ना, सो प्लस येणार इथं, बाय मिस्टेकली झालं तिथं मायनस. ठीक आहे, सो R1 ची व्हॅल्यू किती आहे, R1 ची व्हॅल्यू आहे सो 5.5. ओके, प्लस R2 ची व्हॅल्यू किती आहे 4.2, इथे लिहा 4.2. मग करा ऍड 5 प्लस 2 दॅट इज 7. ओके, पॉइंट तसाच 5 प्लस 4 दॅट इज 9, म्हणजे 9.7 सेंटीमीटर. आलं का आन्सर? येस. इथे खाली लिहा द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर इज 9.7 सेंटीमीटर. इझी आहे. आणि याच्या पुढचे जे काही क्वेश्चन आहेत ना, तिसरा, चौथा, पाचवा, ते पण खूप इझी आहे, मी तुम्हाला एकदम इझिली सांगेल. ओके, ना क्वेश्चन नंबर थर्ड वाला बघा. थर्ड वाला खूप इझी आहे, फक्त तिथं ड्रॉ करायचं आपल्याला. ड्रॉ कसं करणार बघा, कंपास समोर पाहिजे. जर कंपास असेल तर तुमचं हे अॅक्युरेटली निघेल. ओके, नाहीतर फ्री हँडली तर विचारच करू नका, कंपास त्यासाठी पाहिजे तुम्हाला सर्कलला. ठीक आहे, सो बघा आता इथे काय, इफ रेडी ऑफ टू सर्कल आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला रेडियस किती दिलेला आहे, एक मोठ्या सर्कलचा रेडियस आहे 4 सेंटीमीटर आणि लहान सर्कलचा रेडियस आहे दॅट इज 2.8 सेंटीमीटर. ठीक आहे, फक्त ड्रॉ फिगर करायचंय, म्हणजे आपल्याला काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये, फक्त फिगर ड्रॉ करायचंय. फर्स्ट काय विचारलं त्यांनी, एक्सटर्नली ड्रॉ करा. एक्सटर्नली मग सिंपल आहे, एक काम करा, हे बघा, एक फेंट लाईन काढा. काय काढणार, एक सगळं फेंट लाईन काढा. मग फेंट लाईन काढल्यावर एक पॉइंट घ्या. ओके, सपोज मी एक पॉइंट घेतला, पहिलं फेंट लाईन काढा. ठीक आहे, सो फेंट लाईन काढल्यावर एक पॉइंट घ्या. सपोज पॉइंटला नाव देतो मी C. ओके, सो रेडियस किती आहे, पहिलं मी मोठ्या सर्कलचा रेडियस, म्हणजे पहिला मोठा सर्कल मी ड्रॉ करतोय. ठीक आहे, सपोज मी इथे ड्रॉ केला असा. आता माझा नीट नाही आला हे, पण तुम्ही जरासं समजून घ्या. अरे यार, ओके, चला कसा बसा काढला मी आता. सो इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती असणार आहे, इथून तिथपर्यंत सो 4 सेंटीमीटर असेल. ठीक आहे, नंतर ना बघा, एक काम करा, बघा इथून कंपासने रीड करा. कंपासने किती रीड करणार, 2.8 घ्या. सो इथून ते इथपर्यंत 2.8 डिस्टन्स घ्या. फक्त इथे ठेवा किंवा स्केल घ्या. स्केल घेतल्यावर बघा 2.8 चा काय करणार, फक्त डॉट द्या. ठीक आहे, मग दिल्यावर राऊंडर इथे ठेवा. समजते का, इथून इथपर्यंत डिस्टन्स रीड करा 2.8, मग नंतर इथं डॉट द्या, मग नंतर ना सर्कल ड्रॉ करा, म्हणजे हे सर्कल असेल. ओके, सो सर्कल नीट नाही आलं, पण जरासं समजून घ्या. चला मी छोटा काढतो अजून जरासा, इथे घेतो सपोज. ओके, समजलं का. सो मग आता डायमेन्शन पण द्या. डायमेन्शन दिले तर मार्क्स भेटतील, अदरवाइज भेटणार नाही. सो बघा, इथून ते इथपर्यंत, सो इथं असणार आहे R1, म्हणजे इथं डिस्टन्स किती असणार, इथून ते इथपर्यंत 4 सेंटीमीटर. ओके, आणि इथून ते इथपर्यंत सो हे पण लिहा डिस्टन्स. इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 2.8 सेंटीमीटर. समजला. सो एक्सटर्नली असं ड्रॉ करायचंय. आता इंटरनली बघा कसं ड्रॉ करायचंय. समजा मी एक सर्कल काढला, इथं काढला 4 सेंटीमीटर. ठीक आहे, 4 म्हणजे मी एक इथं लाईन काढतो 4 सेंटीमीटर. 4 थांबा, ते नंतर ना काढतो. समजा 4 सेंटीमीटरचा मी काय काढलाय, एक सर्कल काढलाय. त्याच्यानंतर काय करा माहिती का, 2.8 जो आहे ना, 2.8 तो इथून बघा, इथे ठेवा. इथे स्केल ठेवा किंवा कंपास ठेवा. कंपास ठेवलं ना, 2.8 चं डिस्टन्स घ्या. 2.8 कंपास मध्ये सेट केलं का 2.8, मग इथं ठेवा, इथून इथे ठेवा. ओके, मग इथं डॉट द्या. समजता का मी काय म्हणतो, इथे डॉट द्या, म्हणजे इथं कुठेतरी डॉट येईल. बरोबर. सो तुमचं समजा इथं डॉट आला, इथं 2.8 तिथं आला.
ओके, मग तुमचा सर्कल असा ड्रॉ होईल तो. म्हणजे इथं कंपास ठेवा, इथून तुम्ही असं टच करा आणि ह्याला टच झाला पाहिजे. समजतंय का? काय केलं, एक सर्कल काढला. ओके, सर्कल काढल्यावर इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती होतं, 4 सेंटीमीटर. ओके, मग नंतर ना 2.8 सेंटीमीटरचा आपल्याला आतमध्ये सर्कल काढायचं आहे ना. मग मी काय केलं, इथं कंपास ठेवलं, पण ते कंपास किती सेट केला मी, 2.8 सेंटीमीटर. मग इथं ठेवला, इथं फक्त मी डॉट दिलं. ओके, मग डॉट दिल्यावर मी परत ते कंपास उचलला आणि इथं ठेवला कंपास. ठीक आहे, कंपासने मी एक सर्कल काढला. समजतंय का? कंपासने मी एक सर्कल काढला. मग डायमेन्शन द्या, इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती आहे, सो दॅट इज 4 सेंटीमीटर. ओके, आणि इथून तिथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 2.8 सेंटीमीटर. झालं, एवढंच तर करायचंय. पण पेन्सिलने काढा, पेनाने काढू नका, मार्क्स भेटणार नाही. आणि डायमेन्शन पण द्या. सपोज मी नाव देतो सी, इथं ए, इथं बी, इथं पी क्यू आर. काढा लवकर पटकन. नावं तुमच्या मर्जीने देऊ शकता, कारण इथं काय मेन्शन त्यांनी केलेलं नाहीये. ओके, चला ना क्वेश्चन नंबर 4 चला फर्स्ट. ठीक आहे, 4 मध्ये नाही का 3 जे आहेत ना ते आपल्याला प्रूफ करायचे. ठीक आहे, सो बघा तिथं काय काय दिलं तुम्हाला. 4th आणि 5th खूप आयएमपी क्वेश्चन आहेत. वाटलंच तर आत्ताच करून ठेवा आयएमपी क्वेश्चन. 4 मार्क्सला तुमच्या एक्झामला येऊ शकतं. ठीक आहे, सो बघा काय दिलं तुम्हाला. तो क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होईल ना. सो तुम्हाला क्वेश्चन असं दिलाय, इन ऍडजॉइंट फिगर द सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू आर टच इच अदर ऍट आर. म्हणजे जे काय सर्कल आहे ते टच होतात ते ऍट पॉइंट आर ला. ओके, अ लाईन पासिंग थ्रू आर, अ लाईन पासिंग थ्रू दी आर मीट्स सर्कल ऍट ए अँड बी. म्हणजे आर पासून एक लाईन पास होतीये, ए आणि बी ला टच होतीये. ओके, सो पुढे रिस्पेक्टिव्हली प्रूव्ह दॅट. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे. सो पहिलं फर्स्ट वाले मी प्रूफ करून देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये 3 आहेत प्रूफ करण्यासाठी. सो सेगमेंट एपी हा आणि हा, क्यू आणि बी काय दाखवायचंय, क्यू आणि बी म्हणजे बी क्यू, आणि एपी काय दाखवायचं आपल्याला, पॅरलल दाखवायचंय. मग पॅरलल दाखवायचं असेल तर तुम्हाला कंडिशन माहिती पाहिजे. ठीक आहे, पहिलं मी बेसिक कन्सेप्ट सांगतो, मग नंतर ना ह्या क्वेश्चनवर येतो. ठीक आहे, बघा जर 2 लाईन पॅरलल असतील, समजा 2 लाईन पॅरलल असतील, कुठे गेले हे, 1 मिनिट, मार्कर चालत नाही, 1च मिनिट. हा बघा 2 लाईन पॅरलल आहेत. ओके, आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. तुम्हाला माहिती आहे, मी ह्याच्यामध्ये शिकवलेलं आहे. कशामध्ये शिकवलंय, पायथागोरस थेरम मध्ये पण मी एकदा थोडं बेसिक सांगितलेलं आहे. ओके, मग आता तरी मी इथं थोडं बेसिक सांगतो. बघा 2 लाईन आहेत आणि ह्याच्या 2 लाईन कसे आहेत, पॅरलल आहेत. ओके, पॅरलल असतील तर त्याचे आतमधले अँगल, सो हे अँगल आणि हे अँगल कॉन्ग्रंट असणार आहे. आणि हे अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट. म्हणजे हा जर 60 असेल तर हा पण 60, हा 50 असेल तर हा पण 50 असेल. ह्याला बोलणार आपण अल्टरनेट अँगल. काय बोलणार, अल्टरनेट अँगल. लक्षात ठेवा 2 लाईन पॅरलल. ओके, आता समजा मी ह्याचा विचार करतो, इकडचा अँगल. ओके, हा आणि हा, म्हणजे त्याला आपण बोलणार अल्टरनेट अँगल. आणि किंवा समजा आता 2 लाईन पॅरलल आहेत आणि एक ट्रान्सव्हर्सल आहे. चला, ह्याचा वरचा अँगल आणि ह्याच्या वरचा अँगल, ह्याला बोलणार मी करस्पॉन्डिंग अँगल. आणि ह्याचा वरचा अँगल आणि ह्याचा वरचा अँगल, त्याला बोलणार मी करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे हे 2 अँगल पण कॉन्ग्रंट असणार आहे. हा जर 60 तर हा पण 60, हा 70 तर हा पण 70. ह्याला बोलणार करस्पॉन्डिंग अँगल. आणि लक्षात ठेवा अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल हे लाईन पॅरलल असेल तरच यूज होणार आहे. काय बोललो मी, अल्टरनेट अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल लाईन पॅरलल असेल तरच यूज होणार आहे, अदरवाईज होणार नाहीये. लक्षात ठेवा. सो आता एवढं मी सांगितलं बेसिक. आता बघा ह्याच्यामध्ये कंडिशन काय. सो सेगमेंट एपी इज पॅरलल टू सेगमेंट बी क्यू. आपल्याला हे प्रूफ करायचंय. नाव इन ट्रायंगल विच ट्रायंगल APR, त्या ट्रायंगल मध्ये, अँड ट्रायंगल विच वन, सो ट्रायंगल RQB किंवा BQR. आता ह्या 2 ट्रायंगल मध्ये मी विचार करतोय. ठीक आहे, कारण मला हे पॅरलल दाखवायचं ना. मग हे पॅरलल दाखवायचं असेल तर मला काय करावं लागेल, नीट समजून घ्या. बघा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल दाखवायची ना. सो म्हणजे हे असं विचार करा, ही लाईन आणि ही लाईन, म्हणजेच
हे तुम्ही ट्रान्सव्हर्सल समजा. काय समजणार तुम्ही याला? ट्रान्सव्हर्सल समजा. ओके. सो मग असा विचार करा, हा अँगल, ओके, बघा हे दोन लाईन पॅरलल दाखवायचे, हे दोन लाईन, ओके. भले मी ही लाईन एक्सटेंड केली पण तरी समजून घ्या. ओके. सो बघा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल दाखवण्यासाठी मला हा अँगल आणि हा वाला अँगल म्हणजेच हा वाला अँगल बघा समजून घ्या. हे आणि ही लाईन म्हणजेच ही लाईन, म्हणजे मी अजून क्रॉस काढू शकत होतो पण राहू द्या, समजून घ्या. सो हा अँगल आणि हा अँगल मला कॉन्ग्रंट दाखवायला लागेल. समजतंय का? जर हे कॉन्ग्रंट अँगल असेल तर लाईन ऑटोमॅटिक पॅरलल आहे. लाईन ऑटोमॅटिक पॅरलल असणार का? कारण जर तुम्ही ह्याला स्ट्रेट उभं केलं तर हा अँगल आणि हा अँगल त्याला काय बोलतो आपण? अल्टरनेट अँगल. समजते का? हे कॉन्ग्रंट केव्हा असतात? जेव्हा लाईन पॅरलल असेल तरच. मग हे जर कॉन्ग्रंट तुम्ही दाखवलं ना तर आपण ऑब्विसली बोलू शकतो की ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. समजतंय का? म्हणजे मला ते दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायला लागेल. सो कसं दाखवणार बघा, इझी आहे. समजलं का आपल्याला काय करायचंय? हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट दाखवायचंय. ठीक आहे, एवढंच आपला एम आहे. ओके. सो बघा आता मी एक काम करतो, सेगमेंट पी आर जो आहे ना, सेगमेंट पी आर हे रेडियस आहे, मग हे पण रेडियस आहे. सो इथे लिहितो मी कॉन्ग्रंट टू सेगमेंट विच वन. सो सेगमेंट पी आर जेवढा आहे तेवढाच एपी असणार आहे सेगमेंट एपी. काय? कारण ह्या ट्रायंगल मध्ये ह्याची रेडियस पी आर आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये हीच रेडियस आहे ना, हे पण रेडियस आहे. सो दोन्ही कॉन्ग्रंट असणार, म्हणजे हे दोन्ही कॉन्ग्रंट आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे लिहा रेडियस ऑफ सेम सर्कल, ठीक आहे. सो एक पॉइंट तर मी लिहिला. आता तुम्हाला माहितीये जर ट्रायंगल चे दोन साइड कॉन्ग्रंट असेल त्याचे दोन ऑपोजिट अँगल पण कॉन्ग्रंट असतात. कोणते? सो ह्याच्या ऑपोजिट अँगल हा आहे आणि ह्याच्या ऑपोजिट अँगल हा आहे. ओके. म्हणजे हे दोन अँगल पण कॉन्ग्रंटच असणार आहे. समजतंय का? म्हणजेच ह्या ट्रायंगलला काय बोलणार आपण? आयसोसेलेस ट्रायंगल. सो इथं तसंच आहे. सो हा ट्रायंगल आहे ना, सो दोन साइड इक्वल आहे, म्हणजे ह्याच्या ऑपोजिट अँगल कोणते रे? बघा ह्या साइडचा ऑपोजिट अँगल हा आहे, म्हणजे हा अँगल आणि ह्याच्या ऑपोजिट साइड हा अँगल आहे. ओके. म्हणजे हे दोन्ही अँगल कॉन्ग्रंट असणार आहे. बाय विच थेरम? सो आयसोसेलियस थेरम. ओके. असं लिहू शकतो. सो अँगल PAR इज कॉन्ग्रंट टू अँगल कोणता? ARP लिहा किंवा PRA लिहा, म्हणजे हे दोन्ही सेम असणार आहे. बघा PRA लिहितो, PRA काय लिहिणार? रिझन? सो आयसोसेलियस थेरम इझी आहे. सो आयसोसेलियस थेरम दाखवलं मी. ठीक आहे. इथं तर मी दाखवलं. आता नेक्स्ट, आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा. सो तर त्या ट्रायंगल मध्ये मी इथे इक्वेशन नंबर 1 देतो. ओके. सो आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा ह्याची रेडियस RQ जेवढा RQ आहे तेवढाच QB असणार, कारण सेगमेंट RQ हे रेडियस आहे आणि सेगमेंट QB हे पण रेडियस आहे. सो असं लिहा. नाव RQ जेवढा आहे, सेगमेंट RQ जेवढा आहे तेवढाच कॉन्ग्रंट टू सेगमेंट कोणता आहे? QB आहे. म्हणजेच इथं लिहू शकतो रेडी ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. इझी. नाव नेक्स्ट हे दाखवलं. आता विचार करा, परत दोन साइड इक्वल आहे, बरोबर ना? जर दोन साइड इक्वल असेल तर दोन ऑपोजिट अँगल पण कॉन्ग्रंट असणार आहे. म्हणजे ह्याच्या ऑपोजिट बघा, ह्या साइडच्या ऑपोजिट अँगल कोणता आहे? हा. ओके. बघा व्हिडिओ स्टॉप झाला होता. सो इथं काय आता समोर लक्ष द्या. सो रेडियस ऑफ सेम सर्कल बघा, तुम्हाला सांगितले हे आणि हे कॉन्ग्रंट आहे. ओके. हे आणि हे कॉन्ग्रंट, म्हणजे ह्याच्या ऑपोजिट अँगल पण कशा असणार आहेत? कॉन्ग्रंट. म्हणजे हा जर 60 असेल तर हा पण 60 असेल. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो अँगल QRB, म्हणजे हा वाला अँगल QRB इज कॉन्ग्रंट टू, कारण हे आयसोसेलेस ट्रायंगल झालं ना, कारण दोन साइड इक्वल आहे, मग त्याच्या ऑपोजिट अँगल पण इक्वल असणार आहे. सो QRB जेवढा आहे तेवढाच QBR हा अँगल पण तेवढाच असणार आहे. सो QBR अँगल QBR. ओके. इथं लिहा आयसोसेलियस थेरम. ओके.
सो आयसोसिलिस थेरम क्वेश्चन इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. मग आता नीट लक्ष द्या. जर समजा ह्या ट्रायंगल मध्ये हा 50 आहे, ओके, तर मग हा किती असणार? 50 असणार. ओके. मग आता इथे नीट लक्ष द्या. मग हे बघा, दोन लाईन जर असे इंटरसेक्ट असतील, ओके, दोन लाईन असे इंटरसेक्ट आहे, तर याचे अपोजिट अँगल कसे असतात? अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. हा जर 60 असेल तर हा पण 60 असणार. हे तर तुम्हाला माहिती, व्हर्टिकल अपोजिट अँगल. हा जर 60 असेल तर हा पण 60. जर हा 120 असेल तर हा पण 120 असणार. एवढं तर माहिती तुम्हाला. सो अपोजिट, व्हर्टिकल अपोजिट अँगल. ओके. जर समजा हा 50 तर हा पण 50 असणार. तुम्हाला आताच सांगितलं बघा इक्वेशन 1 वरून. ओके. हा 50 तर हा पण 50 असू शकतो. असू शकतो म्हणजे सेम असणारच आहे, पण 50 असेल असं नाही. ओके. फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जर समजा हा 50 आहे ना, मग हा पण किती असणार? हा पण 50 असणार, कारण हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल झालं ना रे. सो व्हर्टिकली ऑपोजिट अँगल कसे असतात? सो कॉन्ग्रुएंट असतात. ओके. मग तसंच हा 50 असेल तर हा पण काय असणार? कारण हे आयसोसिलिस ट्रायंगल आहे. सो हा 50 तर हा पण 50, कारण मी ऑलरेडी लिहिले नाही तर क्यू आर बी जेवढा आहे, हा जेवढा आहे तेवढाच क्यू बी आर आहे. ओके. मग मला अजून एक लिहावं लागेल इथं. तर दिसतंय का बघू खाली तुम्हाला? सो एक लाईन होऊन जाईल, एक लाईन दिसेल तुम्हाला. सो इथे लिहू शकतो मी अँगल ए आर पी, म्हणजे ए आर पी हा वाला अँगल, अँगल ए आर पी हा कॉन्ग्रुएंट कुणासोबत रे? हा अँगल कोणाबरोबर कॉन्ग्रुएंट आहे? ह्याच्या बरोबर, म्हणजे क्यू आर बी बरोबर कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे. अँगल क्यू आर बी हे इक्वेशन नंबर 2 इथे लिहितो. ओके, इथे लिहितो. हा, मग हे इथे लिहा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल फुल फॉर्म मध्ये लिहा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. सो इक्वेशन नंबर 3. मग मी आता 1 2 3 वरून असं सांगू शकतो का, हे अँगल आणि हे अँगल बघा, हे अँगल हे कॉन्ग्रुएंट आहे याच्यासोबत, मग हे याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे, मग हे याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट आहे. मग हा अँगल याच्याबरोबर कॉन्ग्रुएंट असू शकतो का? हो, असणार, 100% असणार. म्हणजेच काय, हे दोन लाईन असे आणि हे ट्रान्सव्हर्सल आहे, हे ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. सो इथला अँगल, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे. ओके. मग जर लाईन म्हणजे अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर ही लाईन पॅरलल असणारच आहे, लक्षातच ठेवा. ठीक आहे. सो मग लास्टला मी असं लिहिणार, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या लवकर पटकन. सो फ्रॉम 1 2 and 3 त्याच्यावरून मी असं डायरेक्ट लिहू शकतो. कसं लिहिणार? बघा आता काय करायचं का. सो डायरेक्ट लिहू शकतो फ्रॉम 1 2 and 3. सो डायरेक्ट लिहू शकतो मी. सेगमेंट विचारलाय का अँगल विचारलाय? ओके, सेगमेंट एपी ना. सो एपी जो आहे, सेगमेंट एपी जो आहे तो पॅरलल आहे कुणासोबत? क्यूबी बरोबर. इज पॅरलल टू क्यूबी, सेगमेंट क्यूबी. ओके, एवढंच तर प्रूफ करायचंय मला, कारण मी हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट दाखवलाय, विषय संपला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड वाला जो आहे तो सॉल्व्ह करून देतो, मग नंतर थर्ड वाला, मग नंतर स्टॉप करतो. ठीक आहे ना. आता बघा काय करायचं, सेकंड मध्ये कसं सॉल्व्ह करायचं प्रूव्ह दॅट मध्ये. सो सेकंड हा तोच सेकंड पार्ट. सो एपीआर हा सिमिलर दाखवायचा आहे आरक्यूबी ला, आरक्यूबी ला सिमिलर दाखवायचा आहे. म्हणजे हा दोन ट्रायंगल मला सिमिलर दाखवायचा आहे. सो बघा मी आताच सांगितलं तुम्हाला, हा जेवढा अँगल आहे तेवढाच हा अँगल आहे. ओके. मग मी असं डायरेक्ट लिहू शकतो अँगल ए आर पी बघा, ए आर पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर बी, हा वाला अँगल क्यू आर बी. ठीक आहे. इथे लिहा व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. आणि ट्रायंगल सिमिलर केव्हा असणार आहे हे पण तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. जर एक जरी टेस्ट अप्लाय झाली तर समजायचं ट्रायंगल सिमिलर आहे. ओके. सो बघा एक अँगल तर मी दाखवलाय, मग आता हे अँगल आणि हे अँगल पण कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट, कारण मी लाईन ऑलरेडी पॅरलल दाखवलं आहे, म्हणजे हे अँगल आणि हे अँगल पण कॉन्ग्रुएंट असणार आहे. ठीक आहे. सो मी असं लिहू शकतो अँगल PAR बघा, PAR जेवढा आहे तेवढाच कॉन्ग्रुएंट टू अँगल. बघा हा अँगल आणि हा अँगल. ओके. बघा ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. ओके. सो RBQ किंवा QBR लिहू शकतो, QBR.
रिझन अल्टरनेट अँगल, हे अँगल आणि हे अँगल अल्टरनेट अँगल, इथे लिहा अल्टरनेट अँगल. ओके. आणि तसं पण हा क्वेश्चन नाही का स्टार्टिंगला फर्स्ट दिला पाहिजे होता. ओके, ऍक्च्युली फर्स्ट दिला पाहिजे होता, पण राहू दे, चला त्यांच्यानुसार तर मग ठीक आहे. कारण मी साइड अँगल साइडने पण सॉल्व्ह करू शकत होता. हा जर क्वेश्चन पहिला दिला असता, हे साइड नाही, साइडने नसताना, कारण हे डिफरंट आहे ना. ओके, सेकंड नंबर बरोबर आहे. सो बघा आता दोन अँगल तर मी इक्वल दाखवले, म्हणजे लिहू शकतो मी बाय अँगल अँगल टेस्ट. सो बाय अँगल अँगल टेस्ट. सो दॅट टाइम काय असणार, सो ट्रायंगल सिमिलर असणार. ट्रायंगल एपीआर सिमिलर टू ट्रायंगल आरक्यूबी. ओके, म्हणजे टेस्ट अप्लाय झाली म्हणजे ट्रायंगल सिमिलर आहे. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. नंतर थर्ड सॉल्व्ह करायचं, मग नंतर स्टॉप करतो. ओके, ना बघा आता क्वेश्चन नंबर 4 मधला लास्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टॉप करतो मी. बघा थर्ड वाला काय विचारलंय, फाइंड अँगल आरक्यूबी. आरक्यूबी म्हणजे तुम्हाला हा अँगल विचारलाय. ठीक आहे, कोणता अँगल विचारलाय, हा अँगल. ठीक आहे, सो अँगल पी ए आर दिलाय. बघा पी कुठे आहे, पी 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 ए आर दिलाय का. ओके, एक मिनिट चेक करू द्या मला. आरक्यूबी नाही, पी आर ए दिलाय. ओके, पी ए आर दिलाय म्हणजे तुम्हाला पी ए आर हा अँगल दिलाय. पी ए आर हा वाला दिलाय. ठीक आहे, सो कारण ए मध्ये आहे ना, मग हा अँगल दिलाय. सो आता बघा इथून तुम्ही सांगू शकता का असं, जेवढा पी ए आर आहे हा जेवढा आहे तेवढाच हा असणार आहे, हा जेवढा आहे तेवढाच हा असणार आहे, मग हा जेवढा आहे तेवढा हा अँगल असणार आहे. म्हणजे हा जर 35 असेल तर हा पण 35, मग हा पण 35 आणि हा पण 35. हे तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे ह्याच्यामधलं फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, सो मी असं लिहू शकतो अँगल पी ए आर, आर जेवढा आहे तेवढाच पी ए आर जेवढा आहे तेवढाच. बघा मी काय काय लिहितो, हा अँगल पण सेम आहे म्हणजे बी आर क्यू पण तेवढाच लिहिणार. अँगल बी आर क्यू इज इक्वल टू अँगल, मग हा पण 35, मग हा पण किती असणार 35, कारण मला हा अँगल काढायचा आहे ना. सो बघा हा पण 35 म्हणजे आर बी क्यू लिहिणार इक्वल टू 35. समजलं का, हे लक्षात ठेवा. कारण मी इकडं हा अँगल का नाही लिहिला मी, कारण मला ह्या ट्रायंगल मध्ये हा अँगल काढायचा ना रे. बघा आर क्यू बी काढायचा आहे, आर क्यू बी काढायचं आहे, म्हणजे मला हा अँगल काढायचा आहे. मग मी ह्याचा आणि ह्याच घेणार. ठीक आहे, बाकी कुणाचं मध्ये घेणार नाहीये काय. ओके, समजला का, कारण हा 35 हा 35, मग हा किती असेल, मग करा यूज सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके, समजतंय का, म्हणजे ट्रायंगलची ऍडिशन किती असते रे 180 डिग्री. मग ह्या ट्रायंगल मध्ये ती प्रॉपर्टी यूज करा, म्हणजे अँगल आर प्लस अँगल क्यू प्लस अँगल बी इक्वल टू किती असणार आहे, दॅट इज 180 डिग्री. मग असं लिहा अँगल, मला जर हा अँगल लिहायचा असेल तर मी बी आर क्यू लिहितो. ओके, प्लस आता जर मला हा अँगल लिहायचा असेल तर मी आर क्यू बी लिहितो, आर क्यू बी प्लस जर मला हा अँगल लिहायचा असेल तर मी आर बी क्यू लिहितो. ओके, आर बी क्यू इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, ट्रायंगलची अँगलची ऍडिशन किती असते 180 डिग्री, मग मी लिहिलं इथं. सो आता बघा बी आर क्यू किती आहे, बी आर क्यू 35 म्हणजे आर ची व्हॅल्यू 35 आहे, प्लस आर क्यू बी काढायचं आहे ना. बघा आर क्यू बी काढायचं आहे. सो अँगल आर क्यू बी तसाच, आर बी क्यू किती आहे, आर बी क्यू बघा आर बी क्यू हा पण 35 आहे इक्वल टू 180. 35 प्लस इथं, सो 35 प्लस 35 किती होणार, सो अँगल आर क्यू बी प्लस 70 होणार, बरोबर ना. ऍडिशन 70 होणार आणि 180 तसा. सो 70 प्लस मध्ये तिकडे गेला काय होणार, मायनस होणार. सो 180 हे प्लस 70 तिकडे गेला मायनस. सो 180 मधून 70 गेले, राहिले किती 110. सो इथे लिहा अँगल आर क्यू बी इक्वल टू 110 डिग्री. ठीक आहे, आला अँगल. सो हा जो काय अँगल असणार आहे तो 110 डिग्री असणार आहे. चला काढा स्क्रीनशॉट. बघा सर्कल जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला एकदा नाही दोनदा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल ना परत रिपीट करा तर तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे, म्हणजे सर्कल असा चॅप्टर आहे की एका अटेम्प्ट मध्ये समजणार नाही. ज्यांना समजलं एका अटेम्प्ट मध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, जर समजत नसेल परत रिपीट करा.
ठीक आहे. रिपीट केल्याने तुमचा काही टाइम वाया जाणार नाहीये, म्हणजे उलट तुम्हाला जास्त समजेल, कन्सेप्ट जास्त समजेल. ठीक आहे. आणि जेवढं काही शिकून झालं आज तेवढं ग्रुपवर मला अभ्यास सेंड करा. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय.